ग्रह गये. जरा विचार करा, कोण आहे? अयोध्येच्या सम्राटाची मुलं. यांना एक पगारी शिक्षक आपल्या वाड्यामध्ये बोलवणं अशक्य आहे का? पण पगारी शिक्षक जर शिकवायला ठेवला तर शिकणाऱ्याचा पवित्र भाव राहत नाही. त्याला विचारा, ते म्हणते माझा बाप याला पैसे देतो, मग हा शिकवायला येतो. कोण आहे हा? हा माझ्या बापाचा गडी आहे. असं किंवा बापाचा गडी? अरे गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरु आहे. गुरुपेक्षा देवसुद्धा मोठा नाही, ही जगाला सांगण्यासाठी देव महालातून गुरुच्या झोपड्यात गेला. गुरुग्रह गये पडन रघुराय. गुरु शब्दाच्या विरुद्ध एक शब्द आहे, लघु म्हणतात. लघु शिष्य नाही. गुरु विरुद्ध लघु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे महान, ज्याच्यापेक्षा कोणीच मोठं नाही. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना. गुरु कामधेनु गाय भक्ता घरी दुभतसे. गुरु शब्दामध्येच तो अर्थ आहे. दोन अक्षर आहे ना ते, गु आणि पुढे रू. गु शब्द स्तोंदकारोस्ती, ऋकारो तन्निरोधकः, अंधकार निरोधित्वा गुरुरित्ते भिदीयते. पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ आहे अंधार. त्याच्या पुढचा रू आहे, त्याचा अर्थ आहे प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे, म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. म्हणून शाळेमध्ये लिहिलं असते, आमचं लक्ष नाही तिकडे, तमसो मा आहे वाटते लक्ष, तमसो मा ज्योतिर्गमय. हे का? अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे. आणि असं पवित्र कार्य करणारे, म्हणून त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही, म्हणून जी लागलाय पुढे. जी, गुरुजी. जीचा अर्थ महाराज होतो. जी हा आदर आहे. आणि ह्या भानगडी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. अजूनही कुलवान घराण्याची ओळख आहे की नाही? जे कुलवान घराणे आहे ना, वडील आवाज देतात, बाळासाहेब. मुलगा म्हणतो जी. पुढचं नंतर बघू काय असेल ते, पण पहिला त्याचा जी असतो. नाही तर काही काही घराणे, माद्या. दम काढणं म्हातारे येतो, दम आहे का नाही? घराणा हो तो ऐसा. जी हा आदर आहे. ठीक आहे. जीचा अर्थ एक महाराज होतो. जी हा आदर आहे बरं का केदारजी. अरे आपली बहीण त्यानं चांगली नांदवली पाहिजे म्हणून बहिणीच्या मिस्टरला दाजी फुल पेत असलं तरी जी लावला. दाजी, भाऊजी. त्याचं हिंदीत तर डबल जी होते. पुन्हा दाजीला काय म्हणतात? केदार सेठ, जिजाजी. आता दोन लागले जी. ते गात्यात नाही, पण ते गाणं होतं, तुम्हाला पाठ आहे. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी.